नमस्कार, मी अशोकराव टावरे सामाजिक क्षेत्रात कार्य करत असून 2 महिन्यापूर्वी दावडी तालुका खेड येथील जमीन गट नंबर 324/1/5 व 324/1/क या क्षेत्राबाबत 4 वर्षापूर्वी खरेदी खत होऊनही ताबा मिळत नाही अशी तक्रार सदर जमिनीच्या जे मालक आहेत चांगुणाबाई गव्हाणे, राणी गव्हाणे व शिवाजी गव्हाणे यांनी केली असता त्याबाबत तहसीलदार खेड यांना निवेदन दिलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना निवेदन दिलं। त्यांनी तहसीलदारांना लेखी निर्देश दिले आणि तहसीलदारांनी सुद्धा त्यांनी जो 2023 मध्ये आदेश पारित केला होता त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मंडल अधिकारी पिंपळगाव यांना पत्र दिलं। मंडल अधिकारी पिंपळगाव यांच्या वतीने 10 नोव्हेंबर रोजी ताबा प्रक्रियेची अंमलबजावणी ठेवण्यात आली, परंतु त्यावेळी प्रतिवादींनी एका न्यायालयाचा निकाल दिल्यानंतर ती कार्यवाही ती स्थगित ठेवण्यात आली। परंतु तो न्यायालयाचा निकाल दुसऱ्या गटासंदर्भात होता असं तहसीलदारांना निदर्शनास आणून दिलं, मंडल अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिलं। त्यानंतर पुन्हा बावनकुळे साहेबांची प्रत्यक्ष भेट घेतली। बावनकुळे साहेबांनी लेखी निर्देश दिले तहसीलदारांना आणि चांगुणाबाई गव्हाणे व राणी गव्हाणे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट वासिम सामलेवाले यांच्या वतीने रिट याचिका दाखल केली आणि सदर रिट याचिकेमध्ये 17/11/2025 रोजी उच्च न्यायालयाने तहसीलदार यांना सद्यस्थिती अवगत करण्याचे सुद्धा आदेश दिले होते। परंतु याबाबत जो तहसीलदार खेड यांनी दिनांक 23/9/2023 रोजी जो आदेश दिला होता त्या आदेशामध्ये असं नमूद केलेलं होतं की जो मोर नंबर जो आहे 1879/2021 दिनांक 2008-21चा जो मोजणी नकाशा आहे त्यानुसार ताब्याची प्रक्रिया करण्यास सांगितलं होतं। परंतु सदर प्रक्रियेबाबत उपाधीक्षक भूमी अभिलेख यांनी लेखी पत्र तहसीलदारांना दिलं की तो जो मोजणी नकाशा होता तो तफावतदर्शक होता आणि त्याबाबत फेरमोजणी व दुरुस्ती होणं आवश्यक आहे। म्हणजेच याचा अर्थ की जे जमिनीचे मालक आहेत गव्हाणे यांनी याबाबत जी आहे ती तफावतदर्शक मोजणीचा जो नकाशा होता त्याबाबतची पुढची कारवाई 4 वर्षामध्ये केली नाही आणि त्या तांत्रिक बाबीमुळे अंतिम मोजणी प्रक्रिया जी आहे ती 24 नोव्हेंबर रोजी मंडल अधिकारी पिंपळगाव यांनी ठेवूनही ती करता आली नाही आणि त्या दिवशी पोलीस आणि यांच्या उपस्थितीत मंडल अधिकारी आणि भूमी अभिलेख कार्यालयाचे भूकरमापक यांच्या उपस्थितीत स्थळ पंचनामा करण्यात आला। याबाबत मला एकच सांगायचं आहे की गेली 2 महिने मी स्वतः या प्रकरणामध्ये खूप पाठपुरावा केला, स्वतः निवेदनं दिली, तहसीलदार असतील किंवा भूमी अभिलेखचे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, महसूल मंत्री असतील, महसूल खात्याचे सहसचिव अजित देशमुख साहेब असतील, ह्या अनेकांच्या भेटी घेतल्या आणि त्याबाबत कार्यवाही व्हावी, न्याय मिळावा गव्हाणे कुटुंबाला म्हणून प्रयत्न केले। परंतु जी तांत्रिक बाब आहे त्या तांत्रिक बाबीची पूर्तता करणं आवश्यक असल्यानं आता ती मोजणी फेरमोजणी होईल आणि फेरमोजणीनंतर पत्रक वगैरे तयार होईल आणि जो नकाशा आहे तो दुरुस्त होईल, त्यानंतरच ताब्याची प्रक्रिया करता येणार आहे। आणि एवढंच नाही तर संबंधित प्रतिवादी यांनी अपर विभागीय आयुक्त यांच्याकडेही अपील केलेलं आहे आणि ते जर अपील स्वीकारलं व त्यामध्ये स्थगिती आदेश होतो किंवा नाही यावरही पुढची प्रक्रिया ही अवलंबून आहे। आणि याबाबत जी उपलब्ध माहिती दिली त्या आधारे आम्ही ताब्याची अंमलबजावणी प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये जो मोजणी नकाशा आहे तो तफावतदर्शक असल्यानं 2021चा 4 वर्षामध्ये त्यामध्ये मग गव्हाणे व त्यांच्या वकिलांनी त्याबाबत दुरुस्तीसाठी कोणती प्रक्रिया केली नव्हती आणि आता मोजणी प्रक्रियेच्या वेळेस ही बाब निदर्शनास आली। त्यामुळे जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतरच ताब्याची जी अंमलबजावणीची प्रक्रिया दावडी येथील प्रकरणामध्ये करता येईल असं मला या ठिकाणी नमूद करायचे। धन्यवाद।